अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे। या गोळीबारात बंटी जागीरदार यांचा मृत्यू झाला आहे। भर दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंटी जागीरदार यांच्यावर गोळ्या झाडत त्यांना संपवलं आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर शहरात आज दुपारी झालेल्या थरारक गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे। कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंटी जागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण हे निर्माण झाले आहे। दुपारी सुमारे 2:30च्या सुमारास बंटी जागीरदार हे मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते। संतलोक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ आधीपासून दबा धरून उभ्या असलेल्या 2 हल्लेखोरांपैकी एकाने अचानक त्यांच्या दिशेने दगड फेकला। दगड फेकल्याने बंटी जागीरदार खाली उतरले आणि त्यांनी तो दगड परत फेकतात क्षणार्धात हल्लेखोरांनी पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला। हल्लेखोरांनी जवळून गोळीबार करत बंटी जागीरदार यांच्या पोटात, पायाला तसेच पाठीवर गोळ्या झाडल्या। रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बंटी जागीरदार यांना मागून येणाऱ्या नागरिकांनी तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तेथे डॉक्टर जगदने आणि त्यांच्या सहकार्याने शर्थीचे प्रयत्न करत प्राथमिक उपचार केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने कार्डियाक व्हॅनद्वारे नगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आली। नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बंटी जागीरदार यांनी अखेरचा श्वास घेतला। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच श्रीरामपूरमध्ये संतप्त प्रक्रिया उमटल्या। कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता। संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मृत्यूनंतर त्यांना आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन पाठवण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार बंटी जागीरदार यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू असून आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। बंटी जागीरदार यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी लक्षवेधी आहे। त्यांच्या आई राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका होत्या। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत त्यांच्या भावजय काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले असून श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता येण्यात बंटी जागीरदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे। त्यामुळे ही हत्या वैयक्तिक वादातून की राजकीय वैमानातून याबाबत शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहेत। भर दुपारी झालेल्या या थरारक घटनेने श्रीरामपूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। तर ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की काय आहेत? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।